जय मल्हार चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरात महाविकास आघाडी घटक पक्षातर्फे नर्मदा आदी शेतकरी संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली। शेतकरी आंदोलनानिमित्त देशव्यापी पुकारलेल्या भारत बंदमध्ये तालुक्यातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष आंदोलने तसेच विविध शेतकरी संघटनांनी पाठिंबा देत निदर्शने केली। मोदी सरकारने शेतकरी विरुद्ध केलेले काळे कायदे शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक असून केंद्र सरकारने हे कायदे त्वरित रद्द करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी शहरातून रॅली काढत शेतकरी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। नंदुरबार तालुक्यातून भारत बंदला शेतकरी, व्यापारी, शेतमजूर यांनी 100% प्रतिसाद देऊन व्यवहार बंद ठेवले होते आणि नंदुरबार शहरातील काही भागात तुरळक प्रमाणात या ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळत होता। तर शहरातील विविध भागातून रॅली काढून या ठिकाणी घटक पक्षांनी तसेच नंदुरबार शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी आणि कष्टकरी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आंदोलनात सहभाग नोंदवला होता। शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज। जिल्ह्यामध्ये सर्व पक्षाच्या वतीनं जे भारतीय जनता पक्ष सोडून सर्व पुरोगामी पक्ष, डावे, समाजवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर जनसंघटनांच्या वतीनं आज नंदुरबार बंदचं आव्हान आम्ही करत आहोत। भारतामध्ये या मोदी सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी जे काही कायदे आणलेले आहेत ते कायदे या देशातल्या शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत काळे कायदे आहेत असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे। याचं कारण शेतकऱ्यांच्यासाठी आणलेला कायदा हा लॉकडाऊनच्या काळामध्ये अत्यंत घाई गडबडीमध्ये छुप्या मार्गाने आणला गेलेला जो कायदा आहे त्या कायद्याला इथल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे। इथल्या समस्त शेतकऱ्यांचा विश्वासात घेऊन हा कायदा केला गेला पाहिजे होता। हा कायदा इथल्या देशातल्या बड्या भांडवलदारांच्या हितासाठी आहे, शेतकऱ्यांना मारणारा आहे। APMC कायदा जो आहे त्याला डावलून खाजगी व्यापाऱ्यांना फायदा व्हावा या एका उद्देशाने या कायद्याची निर्मिती झाली आहे आणि म्हणून या कायद्याच्या विरोधामध्ये समस्त शेतकरी, व्यापारी, मजूर, कामगार, असंघटित क्षेत्रातले लोक या काळ्या कायद्याच्या विरोधामध्ये देशभर ठाकलेले आहेत। त्याच्या विरोधामध्ये आणि आम्ही सर्व विविध पक्षाचे लोक, सर्व पक्षांचे लोक आज या कायद्याच्या विरोधामध्ये बंदमध्ये सहभागी झालो आहोत। महाविकास आघाडी या बंदमध्ये सहभागी आहे आणि हा बंद 100% यशस्वी होईल याची आम्हाला खात्री आहे। गेल्या 12 दिवसापासून पंजाबसह भारतातील सर्व राज्यातील शेतकरी दिल्लीमध्ये 2020 साली तयार झालेले भारतीय जनता पार्टीने तयार केलेले कायदे, तिन्ही कायदे रद्द करावेत याच्यासाठी दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत आणि सरकारने 5 बैठका दिल्लीमध्ये घेतल्या शेतकऱ्यांबरोबर। शेतकऱ्यांची भूमिका त्याच्यामध्ये प्रमुख अशी आहे की आम्हाला फक्त 2च शब्दात उत्तर पाहिजे, हो किंवा नाही। तुम्ही कायदे रद्द करू शकतात किंवा नाही। या प्रखर भूमिकेसाठी आम्ही नंदुरबार महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व पक्षांच्या वतीनं त्या शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आहे आणि आम्ही असं विनंती करतो सरकारला की त्यांनी हे तिघही कायदे तात्काळ रद्द करावेत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार। RPI सह आमच्याबरोबर सहयोगी सर्वच पक्ष आमच्याबरोबर या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। त्या सर्वांचे देखील मी या आघाडीच्या वतीने आभार मानतो। तिघही कायदे तात्काळ रद्द करण्यात यावे। मोदी सरकार ज्यावेळेला या देशात राज्यावर आले, सत्तेत आले, त्यांनी अशी घोषणा केली होती की शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणार, पण हे सरकार इतकं विश्वासघातकी आहे। दुप्पट तर राहूच द्या, आहे त्याच्या निम्मेही उत्पादन होत नाही शेतकऱ्याला आणि अशातच लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्यांनी घाई गर्दीने संसदेमध्ये कुठल्याही पक्षाची चर्चा न करता आणि कोणालाही विश्वासात न घेता हे शेतकरी विरोधी कायदे संमत करून घेतले। हे शेतकरीच्या जीवाशी खेळणारं सरकार आहे। म्हणून आज संपूर्ण भारतात सगळे विरोधी पक्ष, भाजपेतर सगळे पक्ष एकवटले असून आणि आज भारत बंदची हाक दिली आहे आणि या सर्व याच्यात मोदी सरकारने हे कायदे रद्द केले पाहिजे असे आमच्या सर्व पक्षीयांची, जिल्ह्यातील सर्व पक्षी जे आहे भाजप वगळून त्या सर्व पक्षीयांची मागणी आहे। अशी आम्ही विनंती करतो केंद्र सरकारला की हे कायदे त्वरित रद्द करा आणि शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करू नका।
3 काळे कायदे मंजूर करून या मोदी सरकारने भारतातील सर्व शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केलेला आहे। या अन्यायाच्या विरोधात सगळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्व पक्षांचे नेते एकवटलेले आहेत आणि त्यासाठी मोदी सरकारने हा कायदा रद्द केलाच पाहिजे अशी भूमिका भारतभर सर्व जनतेची आहे। म्हणून मोदी सरकारने हे कायदे रद्द करावेत असं सर्व पक्षांच्या वतीने मी या ठिकाणी विनंती करतो। शेतकरी विरोधी जे कायदे मोदी सरकारने केलेले आहेत 5 जून रोजी आणि कोणत्याही संसदमध्ये बहुमताच्या जोरावर चर्चा न करता हा जो कायदा मंजूर केलेला आहे 5 जून रोजी आणि परत कामगाराविरोधी पण 3 कायदे केलेले आहेत। म्हणजे शेतकरी आणि कामगार, शेतमजूर आणि छोटे मोठे व्यापारी यांना खाईत लोटण्यासाठी हे सगळं कारस्थान चाललेलं आहे। मोदी सरकारने दिलेले आश्वासन किती खोटे आहेत आजपर्यंत आम्हाला असं सांगायचं आहे की गेल्या 70 वर्षापासून एकही असा पंतप्रधान खोटं बोलणारा आढळलेला नाही। प्रत्येक वेळा निवडणुकीवेळेला 2 करोड लोकांना नोकरी देऊ, शेतीमालाला दुप्पट भाव देऊ, शेतीमालाला सगळ्या गोष्टी बाजारात परदेशात पाठवू, पण एवढंच नाही की टाटा, बिर्ला, अंबानी, मुकेश अंबानी, अदानी यांच्यासारखं फायदा होण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या आणि त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा फायदा होण्यासाठी शेतकरी विरोधी हा कायदा केलेला आहे। त्या शेतकरी विरोधी कायदा हा ताबडतोब मागे घेतला पाहिजे, नाहीतर येत्या निवडणुकीमध्ये या भाजप सरकारला हे शेतकरी, कामगार, शेतमजूर, सर्वसामान्य जनता सत्तेमधून हक्कलपट्टी केल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही इशारा या भारत देतो।